नमस्कार मित्रांनो. तर आज आपण महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा GR पाहणार आहोत, जो कृषी यांत्रिकीकरण उपअभियान संदर्भात आहे. या GRमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर हा शासन निर्णय राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजे RKVY अंतर्गत आहे. यामध्ये सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी कृषी यांत्रिकीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तर एकूण मंजूर निधी आहे सुमारे रुपये 205 कोटी. या योजनेत निधी 2 भागांत दिला जातो. केंद्र सरकार रुपये 12,306 लाख आणि राज्य सरकार रुपये 8,204 लाख म्हणजेच 60-40 या प्रमाणात निधी वाटप आहे. तर सविस्तर निधी वाटप पाहूया. तर सर्वसाधारणसाठी रुपये 16,516 लाख, अनुसूचित जातीसाठी रुपये 2,228 लाख, अनुसूचित जमातीसाठी रुपये 1,765 लाख. नंतर या GRमध्ये तिसऱ्या हप्त्याचा निधीही वितरित केला आहे. एकूण निधी रुपये 1,576 लाख. यामध्ये केंद्र हिस्सा रुपये 946 लाख आणि राज्य हिस्सा रुपये 630 लाख. तर ट्रॅक्टर खरेदीवर शेतकऱ्यांना अनुदान पाहूया. तर SC किंवा ST, महिला, लघु शेतकरी 50% किंवा रुपये 1.25 लाख जे कमी असेल ते, आणि इतर शेतकरी 40% किंवा रुपये 1 लाख जे कमी असेल ते. तर इतर यंत्रसामग्रीसाठीही अनुदान दिले जाईल. सर्व रक्कम थेट DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. आधार लिंक असलेले बँक खाते आवश्यक आहे. तर निधी केवळ मंजूर कामांसाठीच वापरायचा आहे. सर्व नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक आहे आणि दर महिन्याला प्रगती अहवाल सादर करावा लागेल. तर मित्रांनो, एकंदरीत हा GR शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे आधुनिक शेती उपकरणांचा वापर वाढेल आणि शेती अधिक प्रगत व फायदेशीर होईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.